विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिकदृष्ट्या मागास वंचित घटकांच्या न्यायासाठी विधी सहाय्य देऊन त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण केले जात आहे. पैशाच्या अभावी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये. जे पीडित आहेत त्यांनी विधी सहाय्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी केले आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवाधिकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी न्यायाधीश सोनल पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात येत असलेल्या विधी सहाय्याबाबत माहिती दिली. फॉर्म्स देखील बनवलेले होते, ते डिस्ट्रीब्यूट करायला सांगितले होते की अशा जे काही असे रंजले गांजलेले जे लोक असतात किंवा खरंच ज्यांचं बेसिक राईट्सचं, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचून आपण त्यांचं ज्या राईट्सचं उल्लंघन झालेलं आहे त्याची माहिती घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही करता येत असेल तर ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन जर करता आलं तर ते खरं ह्युमन राईट्स डे सेलिब्रेट करण्याचं औचित्य साधून आपल्याला करता येईल, ही संकल्पना होती. तर आपल्याकडे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी विधी सेवा प्राधिकरण ही एक इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, जिथे आपल्याकडे सगळ्या राईट्सचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जे ॲडव्हाइस देण्याचं काम आहे ते केलं जातं. तसेच जी काही पुढची प्रोसेस असते, कोर्टात जायचंय, सुप्रीम कोर्टात जायचंय, हायकोर्टात जायचंय, डिस्ट्रिक्ट कोर्टात एखादी केस चालवायची आहे तर त्याच्या संदर्भातलं नॉलेज दिलं जातं. तसंच आपला काही क्रायटेरिया आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना सुप्रीम कोर्टापर्यंतची केस सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट लढता येते. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांच्या केसचा सर्व काही खर्च जे आहे ते विधी सेवा प्राधिकरण करतं आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचा बेस्ट ऑफ द बेस्ट लॉयर देऊन त्यांची केस चालवण्यासाठी फ्रीमध्ये आपल्याकडे सुविधा दिलेल्या असतात. तसेच SC/ST कास्ट मधला जर कोणी असेल त्यालाही अशा फ्री सुविधा दिलेल्या असतात. ओल्ड एजेड पर्सन्स येतात, त्याच्यामध्ये लेडीज येतात, तसेच मुलं, लहान मुलं येतात. तर असे आणि इन्कम ग्रुप काही ठरवून दिलेला आहे. सुप्रीम कोर्टातला असेल तर 5 लाखापर्यंत आहे, खालच्या कोर्टातला 3 लाखापर्यंत आहे. तर असा इन्कम क्रायटेरिया दिलेला आहे की त्या इन्कमच्या खाली जर एखाद्याचं उत्पन्न असेल तर त्याला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे काम हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असतं. आणि मग अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देत असताना कोणालाही कुठलाही जर प्रॉब्लेम आला असेल, मग तो ह्युमन राईट्स व्हायोलेशनचा असेल किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम असेल, मनोधैर्य योजना आहेत, आपल्याकडे व्हिक्टिम कंपन्सेशन स्कीम आहेत. मागच्याच 2-3 महिन्यामध्ये आपल्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या की पोलिसांनी 2 व्यक्तींना विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलेलं होतं आणि कुठलंही कारण नव्हतं, त्यांच्यावरती कोणतीही केस नव्हती. मी आता त्यांची नावं आणि डिटेल्स इथे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे सांगू इच्छित नाही, पण त्यांना तिथे डांबून ठेवलेलं होतं आणि त्याचा तसा एक अर्ज फक्त आपल्याकडे आला, माहिती आपल्याकडे कॉन्फिडेन्शियल आली की या व्यक्तींविरुद्ध कुठलीही केस नसताना त्यांना तिथे डांबून ठेवलेलं आहे. तर आपण त्यांना रिलीज करण्यासाठीचे प्रयत्न केले आणि त्यांना तात्काळ रिलीज करण्यात आलं. तर अशा पद्धतीचं काम आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे करत असतो आणि हे सगळे तुमचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे काम करत असतं. आपण नेहमी बघितलेला जज जो असतो, आपल्या संकल्पनेतला जज जो असतो, तो फक्त हा कोर्टात बसून न्याय देताना आपण पाहिलेला आहे. कोर्टात ऑर्डर करताना आपण पाहतो किंवा जे काही मूव्हीज मध्ये दाखवलं जातं की जजची एक सिस्टम असते आणि तो कशा पद्धतीने काम करत असतो. पण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये सुद्धा मी ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करत असते, तर एका जजची नियुक्ती ॲज अ सेक्रेटरी म्हणून केलेलं आहे. कारण जे काही तुमचे ह्युमन राईट्स असतील किंवा इतर राईट्स व्हायोलेट होत आहेत, गव्हर्नमेंट बॉडीजचं काम असतं की आपल्याला ज्या काही सर्व्हिसेस आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे गव्हर्नमेंट बॉडीजचं असतं आणि ते त्यांच्या ड्युटीज व्यवस्थित परफॉर्म करत नसतील तर आपल्याला त्यांच्याकडून त्या परफॉर्म करून घेणं हे आवश्यक असतं आणि त्याच्यासाठीच आपण काम करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही जर राईट्स व्हायोलेशन होत असेल किंवा आपल्या नॉलेजमध्ये येत असेल की कोणाचंही व्हायोलेशन झालेलं आहे तर अशा कुठल्याही व्यक्तीबद्दल कोणत्याही कसल्याही प्रकारची तक्रार तालुका लेवल पासून ते सुप्रीम कोर्ट लेवल पर्यंत असेल तर तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधू शकता आणि इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्या राईट्सचं प्रोटेक्शन हे केलं जाईल, एवढीही मी ग्वाही देते आणि थांबते. थँक्यू.